गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय म्हणतो कुणाल? सर सर ते एक विचारायचं होतं, एक डाऊट होता. काय डाऊट होता? EMI कसा काढतात? EMI काय घेतलं तू? सर मोबाईल घेतला. ओके, नवीन मोबाईल घेतला. हो. सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन. सर बोल काय म्हणतो आता? EMI काढायचं आहे. कसं काढतात? ते मला अच्छा, कळत किती वर्षांची फेड घेतली? 1 वर्ष, 2 वर्ष? 2 वर्षाची घेतली. इंटरेस्ट किती बोलले ते? 15% बोलले. प्राइस काय त्याची वाली? नाही. ते 68,000. 68,000. ओके, चल मग बघ इकडं. सपोज तुझा एक मोबाईल, त्याची प्राइस आहे 68,000 रुपीज. इंटरेस्ट आहे त्याचा 15%, बरोबर, आणि ड्युरेशन आहे 2 इयर आहे ना. त्या EMI ला इज इक्वल टू करतो त्या ऑप्शनला. त्यानंतर मी मायनस PMT ब्रॅकेट ओपन, इंटरेस्ट वर क्लिक केला, डिवायडेड बाय 12 म्हणजे 12 मंथ, बरोबर, कॉमा, त्यानंतर ड्युरेशन तुझा 2 इयरचा आहे, मल्टिप्लाय पुन्हा 12 कॉमा, पुन्हा जी प्राइस असेल त्या प्राइसवर मी क्लिक करेल. क्लिक केला, ब्रॅकेट क्लोज, तुझा आला हा EMI 3297. बघ या ठिकाणी आपण जसं 2 वर्षाचं आपण ड्युरेशन पिरियडनुसार आपण याचा इंटरेस्ट किंवा EMI काढलाय, तसं इकडे पण मी तो चार्ट पूर्ण तयार करून ठेवलाय. एका वर्षाला आपण 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष, आणि एका वर्षामध्ये 2 हाफ इयर असतात, तसंच क्वार्टर 4 असतात, 26 बरोबर बाय वीक असतात, नंतर टोटल वीक्स 52 असतात. असे आपण फॉर्म्युले वापरून सुद्धा आपण या ठिकाणी EMI आपण काढू शकतो. ओके ना EMI? हो सर, आज EMI भरतो 3,297. सेम आहे सर. सेम आहे ना? हो. ओके, हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी कुणाल.